Hello everyone, welcome to Future Pro Education. रिसेंटली IDBI एक्झिक्युटिव्हचा जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये आपल्या क्लासचे बरेच विद्यार्थी सिलेक्ट झाले. त्यामध्ये आपल्यासोबत आज पियुष जाधव आहे आणि पियुष याला मी मुद्दाम या ठिकाणी बोलण्यासाठी बोलवलेलं आहे कारण पियुषचं थोडंसं बॅकग्राऊंड हे वेगळं आहे. पियुषचं ग्रॅज्युएशन हे एका वेगळ्या अशा फील्डमध्ये झालेलं आहे. जनरली त्या फील्डमध्ये जर ग्रॅज्युएशन झालं तर बँकिंग सेक्टरमध्ये फार कमी मुलं येतात, एकदम रेअर असतील. त्यामुळे असा वेगळा त्याने मार्ग निवडला आणि तो शेवटी इथं आलेला आहे. वय त्याचं फक्त 23 वर्ष आहे आणि 23व्या वर्षी त्याला IDBIमध्ये जॉब लागलेला आहे. सो क्लास लावून त्याला साधारण 1.5 ते 2 वर्ष झाली. 1.5 ते 2 वर्षामध्ये त्याचं हे पहिलं सक्सेस. तर ही जर्नी त्याची कशी होती हे तुमच्यासोबत शेअर करावं असं मी पियुषला रिक्वेस्ट करतो आणि त्याचं डिटेलमध्ये स्वतःबद्दल देखील माहिती सांगावी आणि तुम्हाला इन्स्पायर होईल या पद्धतीने तो तुम्हाला निश्चितच सांगेल. माझं ग्रॅज्युएशन हॉटेल मॅनेजमेंटमधून झाले आहे आणि पण मला म्हणजे गव्हर्मेंट जॉब आणि म्हणजे जॉबची हे होती, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची होती. त्यामुळे मी ही फील्ड तसंच पहिल्यापासूनच डोक्यात होते. त्यामुळे इकडे क्लास केले आणि पहिले वर्ष सरांनी शिकवलं तसं व्यवस्थित फॉलो केले आणि निनाद सरांचं तर क्वांट एकदम बेस्ट आहे आणि स्वप्नील सरांचे जे सांगितलं NCERT बुक्स रीड करा ते त्यांनी सांगितल्यानंतर मी लगेच 5वी ते 12वीपर्यंत NCERT सगळं रीड करून टाकलं. त्यानंतर मला इंग्लिशचा वोकॅब्स आणि याचा परत कधीच प्रॉब्लेम आला नाही. त्याचबरोबर एडिटोरियल आणि व्हरायटी ऑफ इंग्लिश वाचलं, त्यामुळे त्याचा फायदाच झाला मला. आणि मला एकच सांगायचं आहे की मॉक देत जावा कन्सिस्टंटली, कारण मॉकमुळे एक्झाम लेवल कळते. सो तुमच्या लक्षात आलं असेल की मी मुद्दाम याला का बोलवलं, कारण याचं ग्रॅज्युएशन जे आहे ते हॉटेल मॅनेजमेंटमधली डिग्री आहे आणि हॉटेल मॅनेजमेंटमधल्या डिग्रीनंतर इथं येणं म्हणजे एक वेगळा निर्णय घेतला होता त्यानं. सो मला त्याला हे विचारायचं आहे की ही डिग्री घेतल्यानंतर तू नेमकं काय केलास, कुठे जॉब केलास का, आणि इकडे येण्याचा डिसिजन का घेतला. फक्त गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब भरपूर असतात, मग बँकिंगच का. डिग्री झाल्यानंतर कॅम्पस थ्रू माझा एका फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीत जॉब लागला. पण तिथे असे झाले की तो जॉब होता पण तिथं वर्किंग आवर्स आणि हे ते मला बरोबर वाटले नाही. पण त्याविरुद्ध बँकिंगमध्ये वर्किंग आवर्स आणि हे वर्क लाईफ बॅलेन्स आहे आणि पेमेंट पण हे आहे आणि प्रेस्टिज पण आहे त्या जॉबमध्ये. तसे सुट्ट्या आहेत, त्यामुळे मला असे वाटले की बँकिंग आणि ही फील्ड योग्य आहे. इंटर्नशिप मी म्हणजे कोरोना होता त्यावेळेला इंटर्नशिपची गरज होती, त्यामुळे मी रसिका हॉटेल आहे मार्केट यार्ड तिथे इंटर्नशिप केली. आणि त्याचबरोबर रेसिडेन्सी क्लब म्हणून आहे तिथे थोडे दिवस इंटर्नशिप करायला मिळाली. त्यातून म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलप झाली त्यातून आणि कॉन्फिडन्स वगैरे बिल्ड झाला. आता हा ॲक्च्युली आलेला आहे की एका सर्व्हिस सेक्टरमधून आलेला आहे, बरोबर. कारण हॉस्पिटॅलिटी अँड मॅनेजमेंट हा शेवटी एक सर्व्हिस सेक्टर आहे आणि आता सध्या जो त्यानं निवडलेला आहे तो देखील एक सर्व्हिस सेक्टरच आहे. बँकिंगमध्ये सर्व्हिसच द्यायची असते आपल्याला, समोर कस्टमर असतात. तर तुझ्यामध्ये याचा तुला कितपत फायदा होईल. जे मी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मॅनर्स एटिकेट शिकलो ते मला त्याचा पुरेपूर वापर मला बँकिंगला कस्टमरला हँडल करताना पुरेपूर फायदा होईल. कारण हॉटेलमध्ये बँकिंगपेक्षा पण 63 कस्टमर येतात त्याविरुद्ध तर त्याचा फायदाच होईल मला कस्टमर हँडल. आतापासूनच कॉन्फिडन्स आहे त्याचा. आता थोडंसं प्रिपरेशनबद्दल सांग, ते नेमकं प्रिपरेशन कसं केलास आणि बाकीच्या मुलांना तू काय सांगशील की त्यांनी कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टीवर फोकस केला पाहिजेत. इंग्लिशबद्दल सांगितलं, इंग्लिश तुझं खूप चांगलं आहे. त्याने मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे मी सांगितलं ते फॉलो केलं, बुक्स रीड केले NCERTची, व्होकॅबलरी डेव्हलप केली आणि माझ्या मते आता त्याचा सगळ्यात स्ट्रॉंग जर सब्जेक्ट कुठला असेल तर हा इंग्लिश हाच आहे. त्यामुळे मी बऱ्याच वेळा सुरुवातीपासूनच सांगतो बघा की तुमचं फायनल सिलेक्शन कधी होणार हे एकच विषय डिसाईड करत असतो, इंग्लिश.
म्हणजे ज्याचं लवकर सिलेक्शन होतं त्याचं देखील कारण इंग्लिशच असणार आहे आणि ज्याचं थोडं उशिरा होतं त्याचं कारण देखील इंग्लिशच असणार आहे. तर इंग्लिश तर त्याने चांगलं केलंच, पण बाकीचे सब्जेक्ट तू नेमके कसे केले ते पण जरा माहिती दे. क्वांटसाठी निनाद सरांनी शिकवलेले ते केले आणि त्याचबरोबर रिझनिंगमध्ये अड्डाचं बुक सोडवलं ना त्याचा फायदा होतोय चांगला. आणि फक्त मला एक सांगायचं आहे, मॉक दिला तर जास्त फायदा होईल, कारण मॉकचे जे क्वेश्चनची लेवल असते ते बरोबर होते. मी स्टार्टिंगला माझी चूक काय झाली की मी सिलेबस कव्हर करायचं असं करत होतो आणि मॉक अजिबातच दिल्या नाहीत. आत्तापर्यंत म्हणजे IBPS क्लर्क आली तेव्हा मी मॉक दिल्या जवळपास. मग ते चूक तुम्ही करू नका, मॉक देत जावा, कारण क्वेश्चनची लेवल आणि काय टाईपचे क्वेश्चन एक्झामला पडतात ते मॉकमधूनच कळते. आपण बुकमधनं करतो पण त्यातले सगळेच क्वेश्चन मॉक एक्झामला येतात असे नाही. मॉकमध्ये ठराविक टाईपचे क्वेश्चन असतात, तेच क्वेश्चनला रिपीट होतात. मी अड्डाचे मॉक दिले जास्त करून, अड्डा ऑलिव्ह बोर्ड दिले, दोनच दिले. गाईडलीचे अधूनमधून दिले जास्त. ओके पियुष, थँक्यू. सो पियुषने बघा एक वेगळा ट्रेंड सेट केलेला आहे. म्हणजे माझ्या मते जर कोण हॉटेल मॅनेजमेंट करणारा असेल तर त्याच्यापर्यंत जर ही माहिती पोचली की बाबा आपल्यापैकी हॉटेल मॅनेजमेंट करून इथं हा मुलगा आलेला आहे, तर निश्चितच त्यांच्यासाठी देखील एक नवीन ट्रेंड सेट होईल. त्यामुळे ट्रेंड सेटर असा हा माझ्या मते पियुषचा रिझल्ट ठरणार आहे. सो पियुषला त्याच्या पुढच्या प्रोफेशनल लाईफसाठी हार्दिक शुभेच्छा.